वाढवण्यासाठी सर्वात प्रथम की आपले जेवढ्या परिवहन उपक्रमाच्या ज्या वास्तू आहेत, ज्या जागा आहेत आमच्या, त्या जागेच्या ठिकाणी जसं मी मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितलेलं, आज तो प्रस्ताव पण आलेला शासनाकडून, त्या ठिकाणी आपण मोबाईल टॉवर उभा करतो आहे. ते मोबाईल टॉवर उभा राहत असताना हे रेडिएशन फ्री आणि आपल्या शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, या अनुषंगाने याचं टेंडर आता पुढच्या मीटिंगमध्ये येईल आणि यामधून खूप चांगली रक्कम ही आपल्या NMMTला उत्पन्न होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, जर हे टेंडर 5 वर्षाचं असेल, या 5 वर्षाची होणारी पूर्ण रक्कम ही त्या सदर कंपनीने NMMTला पहिले जमा करायची. आणि हे टॉवर जे आहेत हे मोनो पोल असतील, ज्यामुळे आम्हाला परत BOT तत्वावरती किंवा आम्हाला जर डेव्हलप करायचे झाले तर आम्हाला काही अडचण होणार नाही. दुसरं जेवढ्या आपल्या चौक्या आहेत किंवा जेवढे असे परिवहनचे जे स्पॉट आहेत, त्या ठिकाणी आम्ही ATM बसवतो. आम्ही ATM बसवतो म्हणण्यापेक्षा आम्ही ₹1 खर्च नाही करणार. खर्च करायचा त्यांनी, कोणी, ज्या बँका असतील किंवा ज्यांचे ATM असेल त्याची सुरक्षा, त्याला जे काय मनुष्यबळ लागेल ते पण ATMवर. आम्ही फक्त आमची जागा देणार. ते पण कशासाठी देणार? आमच्या नवी मुंबईतल्या नागरिकांचा किंवा आमच्या प्रवाशांना कुठेतरी तो ATMचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे नाही जावं लागलं पाहिजे, जवळच उपलब्ध होईल आणि आम्हाला त्यातून रेव्हेन्यू मिळेल. हे तर 2 मोठे विषय आले सगळ्यात मेन. तिसरा जो आहे की बऱ्याचशा अशा जागा आहेत की ज्या जाहिराती आहेत, त्या ज्या जाहिरातीचे चुकीचे टेंडर याच्या अगोदरच्या काळामध्ये झाले होते, तर ते असे LED नव्हते. आज जर आपण बघायला गेलं तर आपलं सर्वच इतर आजूबाजूचं शहर असेल किंवा जाहिराती विभागातलं जे आज प्रगती बघितली, तर आपण त्या हिशोबाने खूप पाठीमागे जाहिरातीच्या बाबतीत, आणि ते लोक आपल्याला तोच रेव्हेन्यू देतात जे ॲग्रीमेंट झालेलं आहे. तर आपण तसं न करता त्याच्यामध्ये डिजिटल काय करता येईल, डिजिटल जाहिरात कशी करता येईल, आपल्याला जास्तीत जास्त नफा हा NMMTला कसा होईल, रेव्हेन्यू कसा वाढेल, याच्याविषयी पण आपण हे केलेलं आहे. आणखीन ज्या नवीन नवीन कल्पना त्या सगळ्या पुढच्या मीटिंगमध्ये परत तुम्हाला ओपन होतील. परिवहन उपक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आणि उत्पन्न होणारे सर्व उत्पन्नाचे स्रोत याच्यासाठी आम्ही काम करतो.